श्री स्वामी समर्थ. ब्राह्मणाचा पोटशूळ गेला. कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशूळाने व्याधिग्रस्त होऊन गाणगापुरास सेवेकरता राहिला होता. काही दिवस गेल्यावर एक रात्री यतिरूप धरून दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरीचे पानाचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर, म्हणजे पोटशूळ शांत होईल. श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीचे स्वप्नाची त्याला आठवण झाली, परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्या ब्राह्मणास कळेना. वैद्य व दुसरे अनुभवशीर गृहस्थास श्रीपुरीचे झाडाबद्दल विचारले, पण कोणी त्याला काही सांगेना. ब्राह्मण दुसऱ्या दिवशी रात्री देवळात झोपला असताना श्रींनी पुन्हा दृष्टांत दिला की अक्कलकोटास श्री परमहंस स्वामी आहेत, ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील. सकाळी उठून श्रीधराने अक्कलकोटाचा रस्ता धरला. दुसऱ्या दिवशी अक्कलकोटात जाऊन पोहोचला व विहिरीजवळ मारुतीचे ओट्यावर श्री स्वामींची स्वारी बैसली होती. श्रींच्या पायावर डोके ठेवून हात जोडून श्रीधर महाराजांपुढे उभा राहिला. त्याच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, अरे, निंबाच्या झाडास श्रीपुरी म्हणतात. त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून मिश्रण करून 3 दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी जाईल. ब्राह्मणास आनंद होऊन आज्ञेप्रमाणे औषध घेतल्यावर 8 दिवसांनी तो ब्राह्मण अगदी बरा होऊन आपल्या गावी गेला व श्रीधर ब्राह्मणास स्वामींची अनुभूती आली. श्री स्वामी समर्थ. आरती श्री स्वामींची. आरती स्वामी राजा, कोटी आदित्य तेजा, तू गुरु माय बाप, प्रभो अजाणु भुजा, पूर्ण ब्रह्म नारायण, देव स्वामी समर्था, स्वामी समर्था, कलयोगी अक्कलकोटी, आले वैकुंठनाथ, आरती स्वामी राजा. लीलया उद्धरिले भोळे भाबडे जन, बहु तीव्र साधकांसी, केले आपुल्या समान, आरती स्वामी राजा. अखंड प्रेमे राहो, नामी ध्यानी दयाळा, सत्यदेव सरस्वती, म्हणे आम्हा सांभाळा, आरती स्वामी राजा. कोटी आदित्य तेजा, तू गुरु माय बाप, प्रभो अजाणु भुजा, आरती स्वामी राजा. श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वराय, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.